आज आपण अशा एका गोष्टीकडे पाहणार आहोत जी केवळ एक खून नव्हे तर माणुसकीला काळिमा फासणारी कहाणी आहे। ही गोष्ट आहे कात्रजमधील एका सामान्य कुटुंबाची, जिथे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, विश्वासघात आणि शेवटी मृत्यू आला। काय आहे या घटनेमागचं सत्य आणि ही वेळ कोणावरही येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो? चला तर पाहूया ही खरी घटना बनवाबनवीच्या दृष्टिकोनातून। गोपीनाथ बाळू इंगळूरकर वय 37 हे कात्रजमधील सच्चाई माता मंदिराजवळ राहत होते। एक कष्टाळू हमाल मार्केट यार्डात हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। पाठदुखीचा त्रास असून सुद्धा कुटुंबासाठी झगडणारा एक सामान्य पुरुष, पत्नी राणी आणि 10 वर्षांची एक मुलगी एवढाच त्यांचा संसार होता। राणी गोपीनाथची पत्नी एका वसतिगृहात सफाईचं काम करणारी। तिच्या आयुष्यात एका नातेवाईकाच्या रूपात आला नितीन शंकर ठाकर। याचं वय 45, राहणार कुरण, वेल्हा। नातं होतं पण नकळत ते एक अनैतिक संबंधात बदललं। गोपीनाथच्या सततच्या अनुपस्थित, पाठदुखीमुळे आलेल्या दुर्लक्षात राणी आणि नितीनचं बिनधास्त प्रेम बहरत गेलं। पण या प्रेमाला एक अडथळा होता गोपीनाथ, कारण 22 सप्टेंबरच्या रविवारी गोपीनाथ हा गाढ झोपेत असताना राणी आणि नितीनने त्याचा गळा दाबून खून केला। घरात 10 वर्षांची मुलगीही होती, पण त्याची पर्वा न करता त्यांनी खून केला। खुनानंतर रचला बनाव, कारण गोपीनाथने आत्महत्या केली असा दिखावा त्यांनी दाखवला। पोलिसांनी सुद्धा त्याचप्रमाणे माहिती दिली। प्रारंभी अकस्मात मृत्यू म्हणून त्यांची नोंद झाली, पण शवविच्छेदनात उघड झालं गळा दाबून मृत्यू। त्यामुळे पोलीस सतर्क झाले। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तपासाची सूत्र हातात घेतली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोजलिंग दोडमिसे, नितीन मोकाशी आणि नामदेव रेणुसे यांनी तपासात खोदकाम सुरू केलं। मुलीला विश्वासात घेऊन चौकशी झाली आणि त्याच चौकशीत उघड झाला खुनाचं कट। आईने प्रियकराच्या मदतीने बापाचा खून केला। राणी आणि नितीन दोघांना अटक झाली। आता ते पोलीस कोठडीत आहेत। त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे। एका निष्पाप माणसाच्या मृत्यूनंतर एक पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। ही घटना ताजी असतानाच कर्वेनगर भागात असाच प्रकार घडला। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने जेवणात झोपेच्या गोळ्या दिल्या। गुंगी आल्यानंतर प्रियकराने तब्बल 13 ते 14 वार करत खून केला। ही साखळी थांबायचं नाव घेत नाही। अशा घटना एका रात्रीत होत नाहीत, त्या हळूहळू फोफावतात। अविश्वासातून संवाद अभावी आणि अनैतिकच्या कमतरतेमुळे ह्या घटना घडत असतात। समाजातल्या नात्यांचं विघटन हे केवळ वैवाहिक पातळीवर मर्यादित राहत नाही, तर त्यांचे दूरगामी परिणाम होतात। मुलं पोरकी होतात आणि समाजात असुरक्षतेची भावना वाढते। त्यासाठी संवाद ठेवा। पती पत्नीमध्ये मोकळा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे। गरज असेल तर थेरपी किंवा समुपदेशन घ्या। तसेच नात्यात प्रामाणिक राहा। संशयास्पद वागणूक दिसल्यास दुर्लक्ष करू नका, वेळेत हस्तक्षेप करा। या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं ते म्हणजे प्रेमाचा अर्थ जो जबाबदारी आणि समर्पणात असतो, परंतु तो कपटी संबंधामध्ये कधीही नाही। अनैतिक संबंध म्हणजे मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर विनाशाची सुरुवात। बनावट बनवाबनवी फार काळ टिकत नाही। सत्य उघड हे होणारच। जर तुम्ही अशा घटनांबद्दल जागरूक आहात तर आपल्या समाजात अशा प्रकारची शक्यता आहे का ते लक्षात घ्या। तुमच्या आजूबाजूला काही संशयास्पद घडत असेल तर पोलिसांपर्यंत पोहोचवा। या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांनाही यातील सावधगिरी समजेल। लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा बनवाबनवी, कारण इथे फक्त विनोद नव्हे तर सत्याचं आरसं देखील आहे। अशा घटना समाजासाठी धोक्याची घंटा आहेत। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी आणि समाजातील नैतिकतेसाठी आपण सजग राहिलं पाहिजे। बनवाबनवी आपल्याला अशा सत्यकथा पुढे आणत राहील। जेव्हा सत्याला आवाज द्यायचा असेल तेव्हा बनवाबनवीचं नाव नक्की आठवा।